जवळजवळ महाराष्ट्र राज्य महिला आयोग अस्तित्वात येऊन 23 वर्ष झालेली असली तरीसुद्धा आज देखील महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणामध्ये स्त्रिया जशी पोलिसांना हाक मारतात तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून अपेक्षा असते। आज आमची सगळी सामाजिक संघटनांच्या सोबत बैठक झाली, त्याला आदितीताई तटकरे मंत्री महिला बालविकास विभाग तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्याबरोबर विविध क्षेत्रातल्या फार मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते। अंजली दमानिया, निर्मला सामंत प्रभावळकर, शीतल म्हात्रे, चित्रा वाघ अनेक जणी त्या बैठकीला उपस्थित होत्या आणि मुख्यतः जो सारांश निघाला त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाला जी पदं आहेत त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या भरण्याच्या संदर्भामध्ये सरकारने भूमिका घेतलेली आहे। त्याचबरोबर आयोगासाठी इमारतीची व्यवस्था केलेली आहे आणि आयोग पोलिसांचा भरोसा असेल, पोलिसांच्या दक्षता कमिट्या आणि कौटुंबिक संरक्षण कायदा या सगळ्याचा समन्वय करून पोलिसांनी वेळेमध्ये चार्जशीट दाखल करावं, त्याचबरोबर केसेसचा निपटारा लवकर व्हावा, समझोता होत असताना समुपदेशन करण्याबरोबर सुरक्षिततेला महत्त्व देण्यात यावं आणि पुरुष वर्गाचाही सहभाग याच्यामध्ये वाढावा याच्या संदर्भात चांगली चर्चा झाली। लवकरच वेगवेगळ्या विषयावर आम्ही बैठका घेणार आहोत, काहींनी लेखी निवेदनं दिलेली आहेत, पण ही पहिली आणि शेवटची बैठक नाही आहे। पुढच्या काही काळामध्ये महिलांवरच्या अत्याचारामध्ये एकत्रितपणे काम व्हावं म्हणून आम्ही विभागीय बैठका सुद्धा घेणार आहे। त्याचबरोबर आदिवासींच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते, सामाजिक विविध घटक जे आहेत त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते यांच्यामधून या शासनाने जी आदिशक्ती मोहीम घेतलेली आहे हाती ती मजबूत करण्यासाठी सुद्धा काम केलं जाणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री यांच्याकडे यातल्या सूचना देऊन त्या विभागाच्या संदर्भातल्या पाठपुराव्यासाठी आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या बैठका आणि पाठपुरावा करणार आहोत आणि सामाजिक संघटनांशी आम्ही जोडून घेणार आहोत। ताई, खरं तर आज तुम्ही एकीकडे महिला अत्याचाराच्या संदर्भात कॅबिनेट हॉलमध्ये बैठका घेताय, परंतु महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांकडनं राज्यपालांची भेट घेतली जाते। महिला आयोगाच्या अध्यक्षांना त्या पदावरून काढून टाकण्याच्या संदर्भात त्या महाविकास आघाडीच्या महिला सगळ्या एकवटलेल्या आहेत, त्यांनी त्या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे। आज मला खरं तर राजकीय उत्तर द्यायचं नव्हतं, परंतु जनतेने ज्यांना खुर्चीवरून बाहेर काढून टाकलेलं आहे आणि जनतेच्या मधल्या लाडक्या बहिणींनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती आमच्यावरती जी महिलांनी जबाबदारी टाकली आहे त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या तर्फे न्याय द्यायचं आमचं काम आहे। लोकशाहीमध्ये त्यांनी पंतप्रधानांकडे जायचं का राज्यपालांकडे जायचं हा त्यांचा प्रश्न आहे। मला असं वाटतं की अशा गोष्टी करण्याबरोबर त्यांनी सुद्धा महिला अत्याचार विरोधी प्रत्यक्षात काम करण्याकडे जर का लक्ष दिलं तर जनतेचं भलं होऊन तेवढी 10 मतं तरी त्यांना मिळतील। ताई, टीका करताना त्यांनी असाही उल्लेख केलेला आहे की नीलमताई यांना अशा पद्धतीच्या बैठका घेण्याचा अधिकार आणि उशिरा सुचलेलं हे त्यांनी सांगितलेलं आहे की वैष्णवी हगवणे प्रकरण होऊन आता अनेक दिवस झालेले आहेत आणि त्यानंतर ही बैठक होते। खरं तर ही बैठक अगोदरच झाली पाहिजे होती। महिला अत्याचारांमध्ये सातत्याने राज्यात वाढ होते असं त्यांचं म्हणणं आहे। मुळामध्ये असं आहे की महिलांच्या संदर्भातल्या ऊसतोड कामगार असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या फॉरेन्सिक संदर्भामध्ये म्हणजे 6 फेब्रुवारीला सुद्धा आम्ही बैठक घेऊन पाठपुरावा केलेला होता, पण आम्ही फक्त बैठका घेऊन थांबत नाही तर त्या महिलांचा FIR लिहिला जावा, साक्षीदार त्यांच्याबरोबर टिकावे आणि कोर्टामध्ये शिक्षा व्हावी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो। परंतु ज्या लोकांना लोकशाहीमधल्या नागरी हक्कांच्या बद्दलचं आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या संदर्भातले काय अधिकार आहेत याची माहितीच नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्याची दखल घेण्यासारखी नाही आहे आणि म्हणून मी काही त्यांची दखल घेत नाही। एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे की मागचे 6 सदस्य लागतात, जे 6 सदस्य लागतात। मी तुम्हाला आधी वेळ देते, मी उपसभापती म्हणून हिला आधी वेळ देते, मग तुम्हाला देते। शांत राहा। 2019च्या रिपोर्टानुसार 13,000 अधिक ज्या ऊसतोड कामगार महिला आहेत त्यांनी गर्भपिशव्या काढलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा जो मुद्दा आहे खरं तर अतिशय त्यांचा आरोग्य जो आहे तो धोक्यात आहे, याविषयी काही चर्चा झाली आहे? नाही, या संदर्भात चर्चा झाली, पण तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की 2019 मध्ये या विषयावरती लक्षवेधी लावली होती। त्याला हिस्टेरेक्टॉमी म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढून घेण्याची शस्त्रक्रिया, हे 4 शब्द सुद्धा बऱ्याचशा लोकांना माहीत नव्हते।
त्यावेळेला आपण हा सर्व आवाज उठवला. माननीय एकनाथजी शिंदे आरोग्यमंत्री होते, त्यांनी समिती केली, मी अध्यक्ष म्हणून त्याच्यात काम केलं आणि आम्ही जवळजवळ 200 पानी रिपोर्ट, अंजली दमानी यांच्याकडे तो सगळा रिपोर्ट पाठ आहे, तर तुम्ही त्यांचा पण बाईट घ्या. तर ती सगळी माहिती दिलेली आहे, सूचना दिल्या आहेत. सरकारकडून माहिती समोर आलेली आहे की या महिलांना 843 महिलांना ही नोंद कशामुळे झाली, तर सरकारने नोंद घ्यायला सुरुवात केली, ऊसतोड कामगार महामंडळ केलं, पण मुळामध्ये त्या ठिकाणचे साखर कारखानदारांबरोबर जे मुकादम मजुरांना घेऊन जातात, ते मुकादम ज्या प्रकारचं काम करतायत त्यांच्या MOUमध्ये किंवा करारामध्ये या महिलांच्यासाठी काही गोष्टीच्यासाठी आरोग्यासाठी रजा, बाकीच्या सोयीसुविधा याबद्दलची अंमलबजावणी झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये याचं प्रमाण हळूहळू कमी होईल आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. परंतु काही लोकांना जर का केवळ राजकीय भांडवल करायचं असेल तर त्याची दखल काही घेण्यासारखी नाही असं मला वाटतं. महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला, काय त्याला बोलू देता. महत्त्वाचा मुद्दा बैठकीत 6 सदस्यांची जी आहे ती निवड झाली नाही, तर माझी जे सदस्य त्यांनी म्हटलंय की आम्ही सरकारच्या पैशांवर दौरे केले, त्याचे अहवाल तयार केले, पण त्याच्यावर कारवाई जी आहे ती झाली नाही. एकीकडे सदस्य आता नाही आणि मागचे सदस्य ताशेरे ते 2 सदस्य, त्याच्यामध्ये एक सदस्य सचिव असतात, तर त्या आवाडे आहेत आणि रश्मीजी शुक्ला या पोलीस महासंचालक आहेत, त्या त्याच्यावरती आहेत. बाकीचे सदस्य जे आहेत त्यांचा तो जो अधिकार आहे तो उपसभापतींकडे नाही आहे किंवा स्वतःच अध्यक्षांकडे नाही आहे. त्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये योग्य त्यावेळेला निर्णय घेतला जाईल आणि तुम्हाला आमच्या आधी तो कळेल, परंतु लवकर या सदस्य नेमाव्यात अशी आमची पण अपेक्षा नाही. पण याच्यातला दुसरा मुद्दा की आधीच्या ज्या सदस्यांनी दौरे केलेत किंवा स्वतः चाकणकर मॅडमांनी जे दौरे केले त्याचा अहवाल केला, तो पोलिसांना किंवा ज्या ज्या विभागांना सादर करायचा तो सादर केला, पण त्याची अंमलबजावणी जी आहे त्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही, अशी बाब जी आहे ती समोर आलेली आहे. ते मुळामध्ये आता असं आहे की तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे की या मधल्या काळामध्ये 2023ला 4थं महिला धोरण आलेलं आहे. त्या 4थ्या महिला धोरणामध्ये महिला आयोगाने दिलेल्या शिफारसी आहेत किंवा नाहीत हे तपासण्यासाठी मी आयोगाला सांगितलेलं आहे आणि शिफारसींच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या शिफारसी केल्या त्याची अंमलबजावणी होते की नाही हे बघण्यासाठी म्हणून मी एक बैठक घेणार आहे. पण ते काय म्हणतात, बोलेंगे तो बोलता है, परत मी बैठक घेतली की म्हणणार यांनी का नाही बैठक कशाला घेतली. त्यामुळे मला असं वाटतं की असे जे अज्ञानी लोक आहेत त्यांना रस्त्यावरती वगैरे सोडून द्यावं, कुठे पण त्यांना काय करायचं ते करू दे. आयोग असेल, आम्ही उपसभापती कार्यालय असेल, सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि तुम्ही प्रचंड जोरदार दखल घेतलीत आमची, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. पण महिला अत्याचाराच्या प्रकरणाबरोबर ज्यांना न्याय मिळतो ती सुद्धा माहिती जर का लोकांच्या समोर आली तर ती चांगली होईल. परंतु दुर्दैवाने काही वेळेला मी असं पाहिलेलं आहे की छोट्या मुलींचे पॉक्सोमधल्या फोटो किंवा घरं दाखवली जाणं, त्यांच्याबद्दल बोलत असताना काही शब्द वापरले जाणं किंवा ट्रोलिंगच्या संदर्भामध्ये अत्यंत संवेदनाहीन पद्धतीने ट्रोलिंग होताना दिसतंय. त्याच्याबद्दल सुद्धा बैठकीत मी त्यांना सांगितलं की जगभरामध्ये अशा समाजकंटकांची मोठी लाट आलेली आहे. त्यामुळे असे ट्रोलिंग करणारे लोक किंवा विचित्र प्रश्न विचारणारे लोक यांच्यासमोर महिलांनी कठोरप्रमाणे ताराराणीप्रमाणे भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्या कामाची तलवार त्याच्यापुढे उभारली पाहिजे. या निमित्ताने एक मागणी पुढे येते, महिला आयोगाचं अध्यक्षपद हे राजकीय नसावं अशी एक मागणी आता पुढे येते. त्याविषयी तुम्ही काही चर्चा केली का किंवा काही त्यावर पुढे होईल असं वाटतं का? मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की राज्य महिला आयोगाचा कायदा वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये तो सुद्धा 3रं कलम आहे की राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य काय प्रकारचे असावे. त्याच्यात मी इथे सांगेन म्हणजे त्याच्यातल्या काही जणी ज्या त्या आजही सक्रिय आहेत महिला कार्यकर्त्या, तेव्हा याच्यावर चर्चा झाली होती आमची. जुन्या चळवळीतल्या नेत्या मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, तारा रेड्डी, सुधा कुलकर्णी हे सगळे लोक त्याच्यामध्ये होते आणि राजकीय कार्यकर्ता नसावा का असावा याच्यावर चर्चा झाली. त्यावेळेला महिलांच्या, सामाजिक कामगारांच्या, असंघटित क्षेत्रातल्या शैक्षणिक आर्थिक प्रगतीसाठी तळमळ असणारी कोणीही कार्यकर्ती त्याची अध्यक्ष किंवा सदस्य होऊ शकते असं त्या नियमात म्हटलेलं आहे. त्यामुळे जे लोक म्हणतायत की आता सामाजिक असावी तर ते ज्याला नेमले गेले तेव्हा ते एका पक्षाचे सभासद होते म्हणून नेमले गेले. आज ते कुठल्या तरी पक्षाचे प्रवक्ते आहेत म्हणून बोलतायत आणि ते दुसऱ्यांना सांगतायत सामाजिक. म्हणजे आता काय झालंय की स्वतःचा चेहरा आरशात न बघता दुसऱ्यांवरती टीका चाललेली आहे सगळी. ठीक आहे, हा एक मिनिट. अध्यक्षांना विचारण्याच्या आधी तुमच्याकडे जी सगळी चर्चा चालली होती की आयोगाचा अध्यक्ष बदलला जाणार, त्यांच्याबद्दल नीलम गोरे काहीतरी करणार, तसं काही उघडणी वगैरे झालेली नाही आहे आणि आमच्या
महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे तुम्ही विचारा, कामाबद्दल जरूर विचारा त्यांना, परंतु माझ्याबद्दल गैरसमज पसरवू नका आणि कोणी पसरवले तरी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवा. ट्रोलर्सना सामोरे जाण्यासाठी सल्ला दिला वरती बैठकीमध्ये. अभ्यास चांगला झालाय बैठकीचा. या बैठकीमध्ये काही सूचना दिल्या, महत्त्वाच्या काही सूचना असतील तर त्या महत्वाच्या सूचना बघा, महिला किती व्यवस्थित प्रश्न विचारतात. त्यांनी असं सूचना काही दिल्या तर का मी सांगितलं की हिंसाचाराचा प्रश्न आपल्याला एकत्रित सोडवायचा आहे. त्याचबरोबर त्यांना नवीन इमारत मिळाली पाहिजे कामाच्यासाठी म्हणून, आणि राज्य महिला आयोगाने सामाजिक संस्थांबरोबर जोडून घ्यावं, पत्रकारांनाही सामील करावं, परंतु तुम्हाला त्याचं व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही. पत्रकार व्यक्ती म्हणून जरूर जाऊ शकतात. आणि एका पत्रकार महिलेने माझ्याकडे विनंती केली आहे, ती जबाबदारीने मी सांगते की काही वेळेला माध्यमांमध्ये भाषा वापरली जाताना सुद्धा जेवढी पाहिजे तेवढी व्यवस्थित संविधानिक भाषा किंवा सभ्यतेला धरून भाषा वापरली जात नाही, कारण ते तसं दिसलंय म्हणून आम्ही तसं दाखवलं. तर त्यांची विनंती आहे की आपल्याबरोबर एक संवाद असा घ्यावा. तुम्हाला जर का मान्य असेल तर जरूर मी तुम्हाला निमंत्रित सविस्तर बोल. मी घरी